सोलापूरमधून एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. अजून ती पतीच्या निधनाच्या दुःखातून सावरली देखील नव्हती. पतीच्या निधनाला नुकताच 1.25 महिना झाला होता आणि मित्रानेच मित्राच्या या विधवा पत्नीवर घरात घुसून बलात्कार केल्याची घटना घडली आहे. काय म्हणायचं, अशा मैत्रीला आधार देण्याऐवजी आघात करणाऱ्याला ठेचून मारावं का, असा देखील विचार येतो. कारण कायद्याचा धाक राहिला नाही. सोलापूरच्या वळसंग पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. बालाजी सत्यनारायण नल्ला आणि पीडित महिलेच्या पतीचे मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे दोघंही एकमेकाच्या घरातील सुखदुःखाचे सोबती होते. परंतु बालाजी नल्ला याची नजर पहिल्यापासून वाईटच होती. तो आपल्या मित्राच्या बायकोवर नेहमी ट्राय करायचा, परंतु या पीडित महिलेने त्याला कोणताच रिस्पॉन्स कधी दिला नव्हता. मात्र देवाच्या करणीत वेगळं दडलं होतं. अचानक या मित्राचे निधन झाले आणि संपूर्ण घर उघड्यावर पडले. या दुःखातून बाहेर पडण्याच्या धडपडीत असतानाच पीडित महिलेने आपल्या बाबतीत कधी असं वाईट घडल असा विचार देखील केला नव्हता. पतीचे निधन होऊन केवळ 1.25 महिना झाला होता. अजून हे कुटुंब दुःखाच्या सावटाखाली जगत होतं आणि अचानक बालाजी नल्लाच्या डोक्यात अत्याचाराचं भूत शिरलं. तो पीडित महिलेच्या घरात आला आणि तिचे तोंड दाबून तिच्यावर जबरदस्ती करू लागला. अखेर या नराधमाने नीच पातळी गाठून या पीडित महिलेची इज्जत लुटली. केवळ पतीच्या निधनाला 1.25 महिना झाला होता. आता पोलीस स्टेशनला जायचे तरी कसे, अशा दुःखातच तिने पोलीस स्टेशन गाठले. झाला प्रकार वळसंग पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्याला सांगण्यात आला. तेव्हा वळसंग पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी बालाजी नल्लाच्या मुसक्या आवळल्या. परंतु या घटनेमुळे वणव्यात देखील गारव्यासारखा पाठीमागे उभारणाऱ्या मैत्रीवरचा विश्वास उडाल्याचं दिसतं.